हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं A1 तडका या चॅनलमध्ये। तर या उन्हाळ्यात पोटाला थंडावा देण्यासाठी थंडगार असं क्रीमी बटरस्कॉच आईस्क्रीम आपण घरामध्ये बनवणार आहोत। तर त्यासाठी अगदी बटरस्कॉच म्हटलं तर त्याला कॅरेमल क्रंच करणे हे गरजेचंच आहे। तर त्यासाठी मी सर्वप्रथम कॅरेमल कसं बनवायचं ते पाहणार आहोत। तर त्याकरिता मंद गॅसवरती एका कढईमध्ये 2 चमचे साखर अशा प्रकारे वितळवून घ्यायची आहे। अगदी व्यवस्थितपणे सतत हलवत राहायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा बटर घालायचं, तसंच काजू आणि बदामचे जाडसर तुकडे घालून अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं। आणखी ही प्रोसेस फास्ट करावी लागते, नाहीतर हे कॅरेमल करपू शकतं। त्यानंतर एका स्वच्छ प्लेटला बटर किंवा तूप लावून त्याच्यामध्ये हे कॅरेमल अगदी व्यवस्थितपणे पसरवून घेऊन थंड करण्यासाठी ठेवून घ्यायचं। तोपर्यंत आपण क्रीमची तयारी करून घेऊ। तर या ठिकाणी मी ट्रोपोलाइटची व्हिप्ड क्रीम वापरलेली आहे। एका बाउलमध्ये मी 1 कप व्हिप्ड क्रीम घेऊन बीटरच्या सहाय्याने व्यवस्थितपणे फेटून घ्यायची आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा पाहू शकता की 1 कप व्हिप्ड क्रीम ही अशा प्रकारे फुलून दुप्पट झालेली आहे। त्यानंतर या क्रीममध्ये 1 कप कंडेन्स्ड मिल्क मी घातलेला आहे। या ठिकाणी मी अजिबात साखर वापरलेली नाही आहे, कारण की कंडेन्स्ड मिल्कमध्ये सुद्धा साखर असते, म्हणजे ते गोड असतं। शिवाय ही व्हिप्ड क्रीम सुद्धा गोड आहे। त्यानंतर आपण थंडगार करण्यासाठी ठेवलेलं होतं जे कॅरेमल, ते अगदी कॅरी बॅगमध्ये घालून त्याची जाडसर पूड करून घ्यायची आहे। तर तयार झालं बघा, हे आपलं बटरस्कॉच आईस्क्रीमसाठी कॅरेमल तयार आहे। त्यानंतर ह्या व्हिप्ड क्रीममध्ये आपण 2 चमचे कॅरेमल क्रंच घालायचं आहे। त्यानंतर 1 चमचा बटरस्कॉच इसेन्स घालून बीटरच्या सहाय्याने पुन्हा एकदा व्यवस्थितपणे फेटून घ्यायचं आहे। आणखीन हे फेटलेलं मिश्रण आहे हे एका स्वच्छ कंटेनरमध्ये घालून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये कॅरेमल क्रंच अशा प्रकारे व्यवस्थितपणे पसरवून घेऊन हे कंटेनर 8 ते 9 तासाकरिता फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं आहे। 8 ते 9 तासानंतर तुम्ही बघू शकता की आपलं हे बटरस्कॉच आईस्क्रीम अगदी खाण्यासाठी तयार झालेलं आहे, म्हणजे ते व्यवस्थितपणे सेट झालेलं आहे। तर मग चला मंडळी, या उन्हाळ्यात तुम्ही हे थंडगार आईस्क्रीम बनवा आणि मुलांच्या सोबत एन्जॉय करा।